तुटलेल्या वस्तू. घरात तुटकी भांडी, काचा, तुटलेले इलेक्ट्रिक सामान, तुटलेलं कपाट, पलंग, बंद घड्याळ असं कोणतेही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो. हे फोटो लावू नका. बुडत्या जहाजाचे फोटो फ्रेम, महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालचे चित्र घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो. जुने कपडे. अनेकाच्या कपाटात खाली किंवा घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्याचं गाठोडं ठेवलेलं असतं. यामुळेही वाईट गोष्टी घडतात. फाटलेली चादर. फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टीमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे असे कपडे घरात ठेवू नये. तुटलेल्या चप्पल. अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. फाटलेली पर्स. कधीही फाटलेल्या पर्स वापरू नये. यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाईल. देवाच्या तुटलेल्या मूर्ती. देवाचे फोटो, देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते. घरावर विघ्न येतात. त्यामुळे असे फोटो नदी, तलावात विसर्जित केले पाहिजे. कोळ्याची घर. घरात कोळ्याचं जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावं. यामुळेही वाईट गोष्टी घडतात. प्लास्टिकची तुटलेली भांडी. सध्या प्लास्टिकच्या वस्तूचा क्रेज वाढला आहे. किचन मधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूचा ढिगारा दिसतो. पण याने नकारात्मकता तर पसरतेच, पण हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर सारख्या भयावह रोगाला कारणीभूत ठरतात. तुटलेली किंवा खुली अलमारी. घरात तुटलेली किंवा खुली अलमारी ठेवू नाही. अशी अलमारी ठेवल्याने कार्यात अडथळे येतात आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो.